नमस्कार मंडळी, मी आज तुमच्याबरोबर मला आलेला एक अनुभव शेअर करते. इंडियावरनं अमेरिकेला येणाऱ्या फॅमिलीज आणि स्टुडंटसाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. अमेरिकेत आल्यावर आपल्याला पहिला प्रश्न असा पडतो की शॉपिंग कुठे करायची, सगळं नवीन घ्यायचं का सेकंड हँड वापरायचं. सेकंड हँड वापरायचं ह्याच्यासाठी की इंडियामध्ये आपली मेंटॅलिटी कशी असते की जुनी किंवा सेकंड हँड वस्तू आपण सहज ऍक्सेप्ट करत नाही. आपल्याला लगेच मनात विचार येतो, अरे कोणी वापरली असेल, नको नवीनच घेऊयात. तसे इंडियामध्ये पण हे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर अशा जुन्या वस्तू मिळतात, जसं की OLX आहे, क्विकर आहे किंवा फेसबुक मार्केट प्लेस आहे. पण बहुतेक वेळा आपण तो एक लास्ट ऑप्शन म्हणून वापरतो. डेली नॉर्मल शॉपिंगसाठी आपण त्या मार्गाला जात नाही. तर अमेरिकेमध्ये पिक्चर खूप वेगळं आहे. इथे सेकंड हँड गोष्ट म्हणजे चीप मानत नाहीत. सेकंड हँड म्हणजे स्मार्ट चॉईस. कारण इथे लोक घरं बदलतात, लाईफस्टाईल बदलतात, घरांचा साईज बदलतो. त्यामुळे खूप ब्रँडेड वस्तू असतात की त्या कमी वापरलेल्या असतात. फेसबुक मार्केट प्लेस पण अमेरिकेमध्ये खूप पॉप्युलर आहे की जिथे आपल्याला फर्निचर म्हणजे बेड, सोफा, डायनिंग टेबल किंवा स्टुडंटसाठी डेस्क, चेअर, लॅम्प या सगळ्या गोष्टी आपल्याला फेसबुक मार्केट प्लेसवर सेकंड हँड मिळतात. आणि लोकल पिकअप असतो, त्यामुळे डिलिव्हरी चार्ज लागत नाही, आपण जाऊन घेऊन येतो. पण आता अशी एक वेबसाईट आहे ज्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे पोस्टमार्क. हे रिसेल ॲप आहे की ज्याच्यावर कपडे, शूज, होम आयटम्स हे सगळ्या गोष्टी मिळतात. मी रिसेंटली पोस्टमार्क वरून काही बाउल्स ऑर्डर केले. हे जे बाउल्स आहेत तर ते ह्या पॅकेजमध्ये मला मिळालेले आहेत. मी जेव्हा ऑर्डर प्लेस केली तर त्याच्यावर लिहिलं होतं की ते नवीन आहेत, म्हणजे ते वापरलेले नाही. आणि त्याचा बॉक्सही अगदी व्यवस्थित पॅक केलेला आहे. तो मी आल्यानंतर ओपन करून बघितलं की कुठे काही फुटलेलं वगैरे नाही. आणि त्याच्याबरोबर एक थँक्यू कार्ड आणि एक पेन गिफ्ट म्हणून पण त्यांनी पाठवलं. आता पॅकिंग ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल की हे कसे पॅक केले. तुम्हाला समोर दिसतच असेल की प्रत्येक बाउल हा व्यवस्थित कुशनिंग देऊन पॅक केलेला आहे. तो फुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि आता बघा हे किती सुंदर बाउल्स आहेत की सगळ्यावर छान डिझाईन आहे आणि सगळे कलर्सही खूप छान. 10 बाउल्सचा सेट आहे हा. मी ऑनलाईन जेव्हा हे चेक केलं तर वॉलमार्टमध्ये याच बाउलची प्राइस खूप जास्त होती, पण मला पोस्टमार्कवर अगदी रिझनेबल प्राइसमध्ये हे बाउल्स मिळालेत. तुम्ही बघितलं की माझा एक्सपिरियन्स तर खूप चांगला होता. पॅकेजिंग खूप छान होती, बाउल्स पण एकदम सेफ आले, कुठलाही डॅमेज नव्हता. आणि हे मी पहिल्यांदाच केलं आणि मला खरं सांगायचं तर मला यामध्ये कुठलीही लाज वाटली नाही की अरे सेकंड हँड वस्तू कशी घ्यायची. कारण सेकंड हँड जरी असलं तरी इथे क्वालिटी कॉम्प्रोमाइज होत नाहीये. माझा अनुभव तर हा चांगला होता. आणि अजून एक गंमत माहितीये, जर मी ठरवलं की मला हे बाउल्स नको आहे तर मी परत त्याच ऍपवर जाऊन हे विकूही शकते. हा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की लिहून कळवा. आणि तुमचे जर कोणी फॅमिली फ्रेंड्स असतील तर त्यांच्याबरोबरही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही आयडिया येईल की अमेरिकेमध्ये आल्यानंतर सेकंड हँड गोष्टी घ्यायच्या जरी ठरवल्या तरी त्या किती चांगल्या कंडिशनमध्ये येतात. धन्यवाद.